घेऊन ये तिकडून जा कचरा बिचरा तिथेच ठेवून आलाय. चला इथे सामन्याला होईल सुरुवात. नाणेफेकी जिंकली स्वराज्य 11 संघाने आणि प्रथम क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतला गेलाय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी प्रकाश 11 संघाला आणि प्रकाश 11 संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या स्ट्रायक एंडवरती आकाश, नॉन स्ट्रायक एंडवरती युवराज. गोलंदाजी ट्रॅक वरती रमेश. पहिला चेंडू आणि इथे पंचाने आमच्याकडे डिसिजन दिलं गेलं. इथे पहिला चेंडू स्क्वेअरचा मारा अवांतर धाबेन. इथे प्रकाश 11 संघाचं खातं खोलत असताना एक धाव धाफलकावरती अकाउंट ओपन झालंय. आहा यावेळेस लबर बंडी लेबरी. पहिला जरूर चेंडू खराब होता मात्र यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस अजून एक खराब चेंडू स्क्वेअरचा मारा अवांतर धावेने धावफलक 2 धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय. येस मोरा ग्रुप कामतपाडा यांकडून आकाश साठी चौकार षटकारासाठी हॅट्रिक साठी एक सिंगल साठी का तर चौकार तर पाहायला मिळाला इथे आकाशच्या बॅट मधून. इथून पुढं यस नक्कीच चौकार षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. यस आकाशसाठी ते पारितोषिक लागले गेले यापुढे आणि पारितोषिक आमच्याकडे जमा देखील झालंय. नो चेंडू. इथे मात्र गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. या पुढील चेंडू असेल फ्री हिट फलंदाज आकाशसाठी. ओहो यावेळेस कमालीचा फटका. चेंडू सीमा पार. यावेळेस आकाशच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. मोरा ग्रुप कामतपाडा यांकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालंय आकाशसाठी. येणार नाहीये. सामना कुठला टीम जिंकेल विचार आता धोक्याची घंटा. इथे 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 धोक्याची घंटा होती वाजता वाजता राहिले. इथे मात्र पंच तटस्थ. त्या दरम्यान एक सिंगल झाली आहे कंप्लीट. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसला. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू खाली येणार. युवराज बॅक टू पवेलियन. पहिला हादरा दिला जातोय टीम प्रकाश 11 संघाला. डीजे
यावेळेस क्रॉस द लाईन फटका, इथे फटका सक्सेसफुल झालाय. चेंडू जाऊन पोहोचलाय लॉंग लेग रिजन मध्ये. चेंडूवरती मिळतील 4 धाबा. या 4 धाब्याने धावफलक पुढे सरसावला जातोय. 18 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं संपलंय. आपण फबल लागेल. अजितला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस इथे चुका झाल्यात. चुकीचा थ्रो इथं पाहायला मिळाला आणि त्यावरती मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्यात. इथे मात्र 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 20 धाबा धावफलकावरती. आणि नो चेंडू इथे मात्र पंचांनी घोषित केलाय. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. फलंदाज विशालसाठी पाहावं लागेल. विशालला मात्र आता फ्री हिटचा पूर्णपणे फायदा घ्यावा लागेल. फायदा तर घेतलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे इथे मात्र. ओय ओय अरे ह्यो गडी काय संघ मालक स्वतः थोडासा मेहनत करताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पक्का लोळून जा वहिनी अशा तुला धुईल. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक होता. 2 धाबा कंप्लीट झाले. 2 धाब्याने धावफलक 24 धाबा धावफलकावरती. यावेळेस फटका चांगला आहे. ताकद तितकीच न जाकत. चेंडू आउट पार. यावेळेस विशालच्या बॅट मधून हा फटका आलाय. चेंडू जाणार सीमा पार. षटकार. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. कमालीचं षटक. इथे मात्र विचार केला तर मागच्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं असतं मात्र फ्री हिट चेंडू होता आणि त्यानंतर मात्र एक दमदार षटकार देखील पाहायला मिळाला विशालच्या बॅटमधून. आणि यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अजित. इथे फटका फसलाय. चेंडू खाली. एष्टी रक्षक आणि चुका इथे होणार नाहीयेत. इथे विशालला देखील माघारी परतावं लागेल. हद्रा क्रमांक 2 दिला जातोय टीम प्रकाश 11 संघाला. नवीन फलंदाज संतोष. ह्यावेळेस पहिला चेंडू खेळत असताना इथे मात्र षटक क्रमांक 2 संपलंय आणि 2 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 30 धाबा धावफलकावरती आहेत. चला गोलंदाज थोडासा रणअप घ्या. लवकरात लवकर गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आणायचंय.
इथे पहिला चेंडू नो आहे. इथे मात्र नो चेंडू. या पुढील चेंडू फ्री हिट असेल. इथे मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र चेंडू वन बाउन्स होईल. फरार. चौकार. यस मंगेश शेठ सावंत आणि तसेच संतोष शेठ पिंपरकर उपस्थित झालेत. कृपया त्यांच्या या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक असं स्वागत आहे. त्यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. त्याचा स्वीकार करावा विनंती असेल. आपण या मुख्य व्यासपीठावरती असं नसतं बा. हो हो हो, यावेळेस अजून एक मोठा तडाखा आकाशच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कमालीचा फटका इथे पाहायला मिळालाय. आकाशच्या बॅट मधून चेंडू मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आउट ऑफ पार. षटकार. या षटकाने धाफलकाचा विचार केला तर 47 धावा धाफलकावरती आहेत. यावेळेस अजून एक मोठा प्रहार. इथे अजून एक मोठा तडाखा. आकाश ब्रँड षटकार. सातत्याने आकाशचे बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळाली. विचार केला तर पहिला चेंडू नो होता. दुसऱ्यावरती चौकार ठोकला. तिसरा चेंडू षटकार. चौथ्या चेंडूवर देखील षटकार आणि 5व्या चेंडूवर देखील षटकार. म्हणजे अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहावं लागेल. धावफलकाचा विचार केला तर 53 धाबा धावफलकावरती आहेत. इथे मिस टायमिंग स्ट्रोक होता मात्र चेंडू थांबणार नाहीये. अजून एक मोठा तडाखा. सलगच्या 4 चेंडूवरती 4 षटकार लगवलेत इथे फलंदाज आकाशने. आणि इथे मात्र शेवटचा चेंडू देखील आउट ऑफ पार. इथे षटक क्रमांक षटकांती 65 धाबा धाफलकावरती आणि 66 धाबांचं टार्गेट आहे.